नमस्कार. राष्ट्रसंत गाडगे बाबा. राष्ट्रसंत गाडगे बाबा हे खूप महान विचारांचे होते, उच्च विचारांचे होते, क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांनी आपल्या विचारसरणीद्वारे, आपल्या विचारांद्वारे त्यांनी लोकांना जागृत करण्याचे प्रयत्न केले. लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य केले. त्यांचे कार्य खूप महान होते. त्यांनी लोकांना, जणांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे त्यांनी लोकांना पटवून सांगितले. स्वच्छतेमुळेच आपलं जीवन सुंदर होते, आपलं मन प्रसन्न राहते, आपले यश मिळते, आपली प्रगती होते, आपला विकास होतो. स्वच्छता असेल तरच आपले कामे होतात, आपलं कामात मन रमतं, आपलं जीवन सुंदर होतं, आपलं हवे ते पाहिजे ते मिळतं. म्हणून स्वच्छता ठेवली पाहिजे. सर्वत्र आणि सर्वत्र स्वच्छता ठेवली पाहिजे. स्वच्छता असेल तर कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही, कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही, कोणत्याही प्रकारच्या रोगांना आपण बळी पडत नाही. असे स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी लोकांना पटवून सांगितले. या स्वच्छतेबरोबरच त्यांनी लोकांना शिक्षणाचे महत्त्वसुद्धा पटवून सांगितले. शिक्षणही फार महत्त्वाचं आहे. शिक्षणामुळेच क्रांती घडते. शिक्षणामुळेच आपला अंधकार, अज्ञान दूर होते. शिक्षणामुळेच अंधश्रद्धेची माती होते. शिक्षणामुळेच आपला वैयक्तिक विकास होतो. शिक्षणामुळेच आपल्याजवळ कला, कौशल्य यांचा विकास करता येतो. शिक्षणामुळेच आपल्याला हवे ते पाहिजे ते करता येते. या शिक्षणामुळेच आपल्याला शहाणपण येते, समजदारपण येते. या शिक्षणामुळेच आपल्याला कळते, वळते, समजते. या शिक्षणामुळेच आपल्याला सत्याची, चांगल्या गोष्टीची जाणीव होते. या शिक्षणामुळेच आपल्याला आपला सर्वांगीण विकास करता येतो, आपली प्रगती करता येते. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे राष्ट्रसंत गाडगे बाबांनी लोकांना स्वच्छतेचे व शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे, स्वच्छतेचे महत्त्व कळावे, पटावे. म्हणून राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी स्वतः हातात झाडू घेऊन गावीच्या गावी स्वच्छ केली. गावीच्या गावी स्वच्छ केली. प्रत्यक्ष कार्याद्वारे त्यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले. वेगवेगळ्या कीर्तनाद्वारे त्यांनी लोकांना स्वच्छता, शिक्षण, वेगळ्या बाबीचं मार्गदर्शन केले. स्वच्छता व शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बळीप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दारूबंदी नष्ट करण्याचा प्रयत्न केला व अंधश्रद्धा निर्मूलन केले. लोकांची प्रगती व्हावी, लोकांचा विकास व्हावा, त्यांना चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय हे कळावे. यासाठी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी अहोरात्र प्रयत्न केले. ते प्रबोधनकारी होते, समाज सुधारक होते, लोकप्रबोधनकारी होते, क्रांतिकारी त्यांचे विचार होते. राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचे विचार फार महान होते, मौलिक होते. त्यांनी लोकांचं कल्याण व्हावं, लोकांचं हित व्हावं यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांनी आपले आयुष्य, आपले पूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठीच वेचले, लोकांच्या कल्याणासाठीच वेचले. अशा महान राष्ट्रसंत गाडगे बाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेंडगाव येथे झाला. तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. राष्ट्रसंत गाडगे बाबा हे एक थोर समाजसुधारक, कीर्तनकार आणि स्वच्छता दूत होते. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन व मातीचे गाडगे घेऊन लोकप्रबोधन केले.
लोकांना जागृत केले. शिक्षण, स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचले. त्यांनी बळीप्रथा, दारूबंदी, अंधश्रद्धा व जातीयता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी शिक्षण संस्था, वसतिगृह आणि अनाथालय हे स्थापन केली. अडाणी माणूस हा प्राण्यासारखा असतो असे सांगून त्यांनी लोकांना, जणांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. असे राष्ट्रसंत गाडगे बाबा हे फार उच्च विचारांची, महान विचारांची होते. त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी, हितासाठी घातले. अहोरात्र त्यांनी संघर्ष केला. ते सतत काम करत असत. लोकांना अनेक प्रकारचे मौलिक विचार ते सांगत असत. त्यांनी दारूबंदी बंद करण्याचा प्रयत्न केला. जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सर्व समान आहेत असे त्यांनी क्रांतिकारी विचार लोकांना सांगितले. त्यांनी बळीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही त्यांनी केले. या अंधश्रद्धेमुळे आपला विकास होत नाही, आपली प्रगती होत नाही, आपलं जीवन बेचिराख होते. या अंधश्रद्धेमुळे आपली सर्वांगीण प्रगती होत नाही. म्हणून या अंधश्रद्धे निर्मूलन त्यांनी केले. लोकांना शिक्षण व स्वच्छता याचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कार्य केले. असे राष्ट्रसंत गाडगे बाबा हे खूप खूप महान होते, उच्च विचारांचे होते. स्वच्छता आणि शिक्षण या मार्गाद्वारे आपली प्रगती करता येते, आपला विकास करता येतो. कारण शिक्षण जर नसेल तर माणूस दगडासारखा असतो, निर्जीव असतो. कारण शिक्षण नसेल तर त्या माणसाला काही समजत नाही, काही कळत नाही, त्याची प्रगती होत नाही, विकास होत नाही, त्याला आपली सर्वांगीण प्रगती करता येत नाही. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. पण शिक्षणामुळेच क्रांती घडते, सुधारणा होते, आपलं कल्याण होते, आपले हित होते. म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून शिकलं पाहिजे, सर्वांनी शिकलं पाहिजे. तळागाळातील सर्व लोकांनी शिकलं पाहिजे, घडलं पाहिजे. आणि शिक्षणाद्वारेच आपली प्रगती होती, आपला विकास होतो असे त्यांनी लोकांना पटवून सांगितले. वेगळ्या कीर्तनाद्वारे ते लोकांना मोलाचा संदेश देत, प्रबोधनकारी कार्य करत लोकांचा विकास, लोकांची प्रगती, लोकांचं कल्याण हेच त्यांचे स्वप्न होते. आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी लोकांसाठीच वेचले. त्यांनी अनेक प्रकारची अनाथालये काढली, वसतिगृहे काढली. जागोजागी स्वच्छता व्हावी, निर्माण व्हावी, सर्व प्रकारचे लोक शिकावे, घडावेत, सर्वत्र स्वच्छता राहावी, यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. असे महान राष्ट्रसंत गाडगे बाबा हे उच्च विचारांचे, महान विचारांचे होते.
अशा महान राष्ट्रसंतांना, अशा महान राष्ट्रसंत गाडगे बाबांना कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.